ॲक्टिव्हिटी करायची आहे. फिल द गॅप अँड कंप्लीट. इथे रिकाम्या जागा भरायच्या आहे. तर इथे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, त्याचं जनरल फॉर्म दिलं आहे आणि इथे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढली आहे. b² - 4ac याची 5 आली आहे आणि याची -5 आली आहे. आणि आपल्याला काय लिहायचं आहे? नेचर ऑफ रूट. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्याला कोणते असतात? रियल आणि अनइक्वल रूट्स असतात. आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर नेचर ऑफ रूट काय असते? नॉट रियल रूट. तर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. सम ऑफ रूट दिला आहे -7, प्रॉडक्ट ऑफ रूट दिला आहे 5 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर रूट कशाने डिनोट करतो आपण? अल्फा आणि बीटाने. तर सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे -7. प्रॉडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा दिला आहे आपल्याला 5 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला काय? x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला आहे. तर इथे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ठेवावं लागेल. म्हणजे x² - अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 5. आता इथे काय होईल? x² मायनस इंटू मायनस प्लस 7x आणि प्लस 5 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर थर्ड, इफ अल्फा अँड बीटा आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिले आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट काढायचा आहे आणि प्रॉडक्ट ऑफ रूट काढायचा आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, जनरल फॉर्ममध्ये दिलेलं आहे. म्हणजे स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे एची व्हॅल्यू होईल 2, बीची व्हॅल्यू होईल -4 आणि सीची व्हॅल्यू होईल -3. आता आपल्याला काय काढायचं आहे? सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा. आणि अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट काढण्याचा फॉर्म्युला आहे -b/a. तर बीची व्हॅल्यू किती आहे? -4. तर हे मायनस आणि बीची व्हॅल्यू -4 एची व्हॅल्यू काय? 2 आहे. मायनस मायनस +4/2. 2 1 जा 2 2 जा. म्हणजे आन्सर आलं 2. त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा. तर प्रॉडक्ट ऑफ रूट्सचा फॉर्म्युला काय? c/a. आता सीची व्हॅल्यू किती आहे? -3 एची व्हॅल्यू 2. तर प्रॉडक्ट ऑफ रूट काय होईल? -3/2. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट डेल्टाने डिनोट केल्या जाते आणि डिस्क्रिमिनंट काढण्याचा फॉर्म्युला आहे b² - 4ac. आणि हे दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म असते ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. पहिले स्क्वेअरची टर्म, मग एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि ए बी सी या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे कोएफिशियंट्स आहे. आता स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म म्हणजे जनरल फॉर्ममध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे. म्हणजे एची व्हॅल्यू किती होईल? 1, बीची व्हॅल्यू किती होईल? 7 आणि सीची व्हॅल्यू -1. म्हणजे इथे एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 7 आणि सीची व्हॅल्यू -1. आपल्याला काय काढायचं आहे? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. आता b² म्हणजे बीची व्हॅल्यू 7, 7चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू 1 आहे, सीची व्हॅल्यू -1, मायनसची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहा. 7चा स्क्वेअर किती होईल? 49. मायनस मायनस 2 वेळा मायनस आहे, मायनस मायनस प्लस
4 1 जार 4, 4 1 जार 4 आणि याची ॲडिशन होईल 53. हा प्रॉब्लेम नंबर 2. इथे पण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. स्क्वेअरची टर्म, वायची टर्म, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे तर पहिले आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू लिहावं लागेल. तर एची व्हॅल्यू होईल 2, बीची व्हॅल्यू होईल -5 आणि सीची व्हॅल्यू होईल 10. आता आपल्याला काय काढायचं आहे? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आता एच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवा. बीची व्हॅल्यू आहे -5 म्हणजे -5चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू 2 आणि सीची व्हॅल्यू 10. तर नंबर मायनस असो की प्लस असो, स्क्वेअर नेहमी कशामध्ये असते? प्लसमध्ये असते. तर -5चा स्क्वेअर काय होईल? -5 इंटू -5 मायनस मायनस प्लस 25 मायनस 4 इंटू 2 8, 8 10 जार 80. मग याचं आपल्याला करायचं आहे सबस्ट्रॅक्शन. आता 80 मायनस 25, 80 मायनस 25 किती होईल? 55. आता याचं सबस्ट्रॅक्शन येत आहे 55 आणि सबस्ट्रॅक्शनला नेहमी ग्रेटर नंबरची साईन असते म्हणजे -55. हा थर्ड प्रॉब्लेम. इथे पण जनरल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म. हे याच्या समोरचे याचे कोइफिशियंट झाले म्हणजे एची व्हॅल्यू √2, बीची व्हॅल्यू 4 आणि सीची व्हॅल्यू 2√2. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. तर डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आता इथे बीची व्हॅल्यू दिली आहे 4. बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. एची व्हॅल्यू आहे √2 इंटू सीची व्हॅल्यू आहे 2√2. आता 4चा स्क्वेअर होईल 16 मायनस 4 इंटू 2 8 √2चं मल्टिप्लिकेशन √2चं काय होईल? √4 होईल आणि 4चं √2 होईल इंटू 2 म्हणजेच 16 मायनस 8 2 जार 16 इज इक्वल टू 0. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे. तर पहिले डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर मायनस डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर नेचर ऑफ रूट असते अनइक्वल रूट आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर त्याचं नेचर असते इक्वल रूट्स आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर त्याचं रूट असते नेचर असते नॉट रियल रूट्स. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. नेचर ऑफ रूट काढायचं आहे तर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. तर डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी पहिले आपल्याला याचे कोइफिशियंट लिहावं लागेल म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज लिहावं लागेल. तर हे जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म 0 म्हणजे इथे एची व्हॅल्यू किती होईल? 1, बीची व्हॅल्यू -4 आणि सीची व्हॅल्यू 4. याच्यानंतर आपल्याला डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. आता बी स्क्वेअर
तर बीची व्हॅल्यू -4 आहे, तर मायनसची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये लिहायची. -4चा स्क्वेअर -4 इंटू AC. एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 4. एची व्हॅल्यू 1 इंटू सीची व्हॅल्यू 4. तर -4चा स्क्वेअर काय होईल? नंबर मायनस असो की प्लस असो, स्क्वेअर नेहमी प्लस असते. तर -4चा स्क्वेअर होईल 16. -4 1 जार 4, 4 4 जार 16. किती आलं? 16 - 16 0. 0 म्हणजे नेचर ऑफ रूट काय होईल? डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर नेचर ऑफ रूट इक्वल रूट्स, म्हणजे याचं नेचर होईल इक्वल रूट्स. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 2. आता इथे पण स्क्वेअरची टर्म आहे, एक्सची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे जनरल फॉर्म ऑफमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं आहे. नेचर ऑफ रूट आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे एची व्हॅल्यू किती होईल इथे? 2. बीची व्हॅल्यू -7, सीची व्हॅल्यू 2. तर सगळ्यात पहिले आपल्याला डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. तर डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4AC. बी स्क्वेअर म्हणजे -7चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू आहे 2 आणि सीची व्हॅल्यू पण 2. मग इथे काय होईल? -7चा स्क्वेअर, तर -7 इंटू -7, तर मायनस मायनस प्लस 49. इथे होईल 49 मायनस 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16. याचं सबस्ट्रॅक्शन. 9 - 6 3, 4 - 1 3, 33. हे कशामध्ये आलं? पॉझिटिव्हमध्ये. तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर नेचर ऑफ रूट असते अनइक्वल रूट्स. तर काय होईल? अनइक्वल रूट्स. थर्ड प्रॉब्लेम. इथे पण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेला, म्हणजे ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 2 आणि सीची व्हॅल्यू 9. आता इथे आपल्याला नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4AC. आता इथे व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर बीची व्हॅल्यू आहे 2चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू आहे 1 आणि सीची व्हॅल्यू आहे 9. 2चा स्क्वेअर 4 होईल आणि -4 9 जार 36. म्हणजे याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. तर सबस्ट्रॅक्शन किती होईल? सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन असते, म्हणजे आन्सर कशात येईल? मायनसमध्ये. 36 - 4 म्हणजे 32. आन्सर कशामध्ये आलं? मायनसमध्ये. तर डिस्क्रिमिनंट जर मायनस असेल तर काय होईल? नॉट रियल रूट. काय होईल? नॉट रियल रूट्स. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट गिवन बिलो. म्हणजे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिलेले आहे आणि याच्यावरनं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटला काय म्हणतो? अल्फा आणि बीटा. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू झाली 0 आणि बीटाची व्हॅल्यू झाली 4. तर रूट दिलेले असेल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असेल तर काय करावं लागते? पहिले सब ऑफ रूट काढावं लागते, त्याच्यानंतर प्रॉडक्ट ऑफ रूट काढावं लागते, नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला काय आहे? x² -
अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर पहिले अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची, नंतर अल्फा इंटू बीटा काढायचा, नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला लिहायचा. तर अल्फाची व्हॅल्यू दिली आहे 4, बीटाची व्हॅल्यू दिली आहे अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची व्हॅल्यू 4. तर पहिले सम ऑफ रूट करा, म्हणजे अल्फा प्लस बीटा काय होईल 0 प्लस 4, याची ॲडिशन होईल 4. मग काढायचं अल्फा इंटू बीटा, अल्फा 0 इंटू बीटा 4, याचं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 0 म्हणजे 0. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 ठेवायची, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 0 ठेवायची, म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे 4 एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे 0 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम. इथे 2 रूट दिलेले आहे अल्फा आणि बीटा, आणि याच्यावरनं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू होईल 3 आणि बीटाची व्हॅल्यू होईल -10. मग आता याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर काय करावं लागते, पहिले सम ऑफ रूट काढायचे असतात. म्हणजे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय होईल 3 इंटू -10, काय होईल ॲडिशन म्हणजे 3 प्लस -10 म्हणजेच काय होईल 3 प्लस मायनस -10. याचं सबस्ट्रॅक्शन किती होईल, सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -10 -3 किती होईल 7. त्याच्यानंतर काढायचं असते अल्फा इंटू बीटा म्हणजे 3 इंटू -10. एकचदा मायनसचं चिन्ह आहे, 3 10 30. अल्फा प्लस बीटा काढलं, अल्फा इंटू बीटा काढलं. आता आपल्याला काय करावं लागेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे -7 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू ठेवायची आहे -30. म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे -7 ब्रॅकेटमध्ये लिहायची प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -30 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस 7x -30 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर प्रॉब्लेम नंबर 3. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट दिले आहे. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू झाली ½ आणि बीटाची व्हॅल्यू झाली -½ मग काय करावं लागेल, सम ऑफ रूट काढावं लागेल. अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा म्हणजे ½ प्लस -½ इज इक्वल टू काय होईल ½ प्लस मायनस -½ ½ -½ किती होईल 0 होईल. मग अल्फा इंटू बीटा काय होईल 1/2 इंटू बीटा आहे -1/2. तर एकचदा मायनसचं चिन्ह आहे, 1 1 जार 1 आणि खाली डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन
तयार करण्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल. तो काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आणि आता याच्यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? 0. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1/. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू होईल 0x आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू होईल -1/4 इज इक्वल टू 0. मग 0ला अर्थ राहत नाही, म्हणजे ही टर्म इथे राहणार नाही. म्हणजे काय लिहावं लागेल? एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. का प्रॉब्लेम नंबर 4. इथे पण 2 रूट दिलेले आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर पहिला रूट आहे 2 - √5 आणि दुसरं आहे 2 + √5. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू झाली 2 - √5 आणि बीटाची व्हॅल्यू झाली 2 + √5. आता आपल्याला सम ऑफ द रूट्स काढावं लागेल. तर अल्फा प्लस बीटा म्हणजे 2 - √5 प्लस 2 + √5. आता इथे काय होईल? -√5 आणि +√5 कॅन्सल होईल. मग 2 + 2 याची ॲडिशन होईल 4. अल्फा इंटू बीटा. आता याचं प्रॉडक्ट करावं लागेल. तर पहिलं रूट आहे अल्फा 2 - √5 आणि बीटा आहे 2 + √5. आता इथे बघा काय होत आहे? एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. म्हणजे कोणता फॉर्म्युला? a + b a - b इज इक्वल टू a² - b². म्हणजे हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. इथे बघा a + b a - b a + b a - b म्हणजे a² - b². म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर 2² मायनस √5चा स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर 4 होईल आणि स्क्वेअर रूट इथे कॅन्सल झालं तर इथे येईल 5. म्हणजे याचा आन्सर येईल -1, कारण की सबट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन. आता आपल्याला काय करावं लागेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला. तो काय आहे? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. आता या फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या व्हॅल्यूज ठेवायच्या. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती काढली? 4. पहिले x² मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढली 4. मग सोबत x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1 इज इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. Sum of the root of the quadratic equation is double their product. Find k. If equation is x² minus 4kx plus k plus 3 is equal to 0. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन डबल आहे देअर प्रॉडक्ट आणि केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा इथे x² मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले हे जनरल फॉर्ममध्ये आहे. स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म आणि ही कॉन्स्टंट टर्म. म्हणजे एची व्हॅल्यू होईल 1, बीची व्हॅल्यू होईल -4k आणि सीची व्हॅल्यू होईल k प्लस 3. एची व्हॅल्यू 1,
बीची व्हॅल्यू -4k आणि सीची व्हॅल्यू कॉन्स्टंट नंबरची k+3 आणि आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्याच्यासाठी काय इक्वेशन दिलं आहे? सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे आपल्याला सम ऑफ द रूट काढावं लागेल आणि प्रॉडक्ट ऑफ रूट. तर रूट कशाने डिनोट करतो? अल्फा आणि बीटाने. तर सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा, सम ऑफ द रूट. आणि सम ऑफ द रूट काढण्याचा फॉर्म्युला आहे -b/a. तर मायनस बीची व्हॅल्यू किती आहे? -4k अपॉन एची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे -+4k. आणि प्रॉडक्ट ऑफ रूट म्हणजे अल्फा इंटू बीटा, प्रॉडक्ट ऑफ रूट याचा फॉर्म्युला आहे c/a. सीची व्हॅल्यू आहे k+3 आणि एची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे इथे काय होईल? k+3. आता आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. तर काय म्हटलं आहे? सम ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची सम ही डबल आहे. कशाच्या? प्रॉडक्ट ऑफ देअर रूट्स. आता इक्वेशन कसं होईल? सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे झालं प्रॉडक्ट ऑफ रूट. आता हे आहे रूटचं सम आणि हे प्रॉडक्ट. तर सम ऑफ द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हे काय आहे? डबल द प्रॉडक्ट. आता प्रॉडक्टचं डबल केलं. आता हे दोन्ही इक्वेशन कसे झाले? सेम. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय काढली आपण? = 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू k+3. 2 टर्म्स आहेत तर ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल? 4k = 2ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 2k प्लस 2 इंटू 2 6, 2 इंटू 3 6. आता 2kला केच्या जवळ म्हणजे लेफ्ट हँडला आणावं लागेल. लेफ्ट हँडला येईल तर याचं साईन चेंज होईल. म्हणजे 4k - 2k = 6. आता 4k - 2kचं सबट्रॅक्शन काय होईल? 2k = 6. न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटरमध्ये जाईल. k = 6/2 आणि 2 1 जार 2 3 जार म्हणजे k = 3. तर केची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली? 3. अल्फा प्लस बीटा आर द रूट्स ऑफ y² - 2y - 7 = 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. या दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे आणि याच्या रूटला अल्फा आणि बीटा म्हटलेलं आहे. तर पहिले आपण लिहू क्वाड्रॅटिक इक्वेशन. y² - 2y - 7 = 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलं आहे. y² टर्म, yची टर्म, कॉन्स्टंट टर्म. म्हणजे आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. म्हणजे एची व्हॅल्यू होईल 1, बीची व्हॅल्यू होईल -2 आणि सीची व्हॅल्यू होईल -7. त्याच्यानंतर अल्फा आणि बीटा याचे काय आहे? रूट आहे. तर आता आपल्याला सम ऑफ द रूट काढावं लागेल आणि प्रॉडक्ट ऑफ रूट. आता सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा सम ऑफ द रूट याचा फॉर्म्युला आहे -b/a. आणि प्रॉडक्ट ऑफ रूट अल्फा इंटू बीटा याचा फॉर्म्युला आहे c/a. आता आपण ABCच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहे. तर सम ऑफ द रूटचा फॉर्म्युला आहे -b/a. तर -bची व्हॅल्यू आहे -2
अपॉन एची व्हॅल्यू आहे 1. तर इथे मायनस मायनस प्लस 2. आता प्रॉडक्ट ऑफ रूट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. तर सीची व्हॅल्यू आहे -7 अपॉन एची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे हे झालं -7. आता आपल्याला काढायचं आहे अल्फा प्लस बीटा काढलं, अल्फा इंटू बीटा काढलं. आपल्याला पहिली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर मायनस ट्वाइस अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटाच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटाचा होल स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा. आता याच्यात व्हॅल्यूज ठेवा. अल्फा प्लस बीटाची सम आपण किती काढली आहे? 2. म्हणजे इथे होईल 2चा स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे? -7. ब्रॅकेटमध्ये लिहा. तर 2चा स्क्वेअर होईल 4 मायनस मायनस प्लस 7 2 जार 14 आणि याची ॲडिशन होईल 14 प्लस 4 18. आता दुसरी व्हॅल्यू काढायची आहे. ती काय आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला काय आहे? अल्फा प्लस बीटाचा क्यूब मायनस थ्राईस अल्फा इंटू बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा. आता इथे व्हॅल्यूज ठेवायच्या. अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. म्हणजे 2चा क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण काढली आहे -7 आणि ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढली आहे 2, म्हणजे इंटू 2. तर 3चा क्यूब 2 इंटू 2 इंटू 2 किती होईल? 8 होईल. मायनस मायनस प्लस 3 इंटू 2 6. 6 7 जार 42 आणि 42 आणि 8ची ॲडिशन होईल 50. हे झालं ॲन्सर. द रूट्स ऑफ each of the following quadratic equation are real and equal. फाइंड के. म्हणजे आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि इक्वेशनचे रूट्स कसे दिले आहे? रियल आणि इक्वल. तर रियल आणि इक्वल रूट कधी असतात? जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते. डिस्क्रिमिनंट आपण कशाने डिनोट करतो? डेल्टाने. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. तर आता इथे पहिले क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. तर ABCच्या व्हॅल्यूज लिहून घ्या. Aची व्हॅल्यू 3, Bची व्हॅल्यू K आणि Cची व्हॅल्यू 12. आता आपल्याला रूट दिले आहे रियल अँड इक्वल. तर रियल आणि इक्वल रूट कधी होते? जेव्हा डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा याची व्हॅल्यू असते बी स्क्वेअर मायनस 4ac. हा झाला डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला. आणि याची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जेव्हा 0 असते तेव्हा ते रियल आणि इक्वल रूट असतात. आता इथे ABCच्या व्हॅल्यूज ठेवा. म्हणजे इथे बी स्क्वेअर, बी म्हणजे केचा स्क्वेअर मायनस 4ac. ईची व्हॅल्यू आहे 3 आणि सीची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल? के स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 12
12 into 12 144 is equal to 0. मग के स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल -44 राईट हँड साईडला जाईल तर 144. आता याचं रूट काढावं लागेल. 144 कशाचं रूट आहे 12चं, तर के इज इक्वल टू ±12. द सेकंड प्रॉब्लेम. आता इथे पण आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे पण हे जनरल फॉर्ममध्ये नाही आहे, तर पहिले याला जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल. म्हणजे के एक्सनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे के एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर -2 के एक्स याने याला मल्टिप्लाय केलं +6 इज इक्वल टू 0. मग आता स्क्वेअरची टर्म आहे, एक्सची टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहू शकतो, जनरल फॉर्ममध्ये आहे. तर एची व्हॅल्यू झाली के, बीची व्हॅल्यू झाली -2k आणि सीची व्हॅल्यू झाली 6. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे नेचर कसं आहे रियल अँड इक्वल रूट. आता रियल आणि इक्वल रूट कधी असते जेव्हा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते. तर डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर -4ac. हा डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला आहे आणि याचे रूट कसे आहे रियल अँड इक्वल, म्हणजे याची व्हॅल्यू किती होईल 0. आता याच्यामध्ये आपल्याला या व्हॅल्यूज ठेवावं लागेल. तर बीची व्हॅल्यू किती आहे, बीची व्हॅल्यू आहे -2k आणि याचा होल स्क्वेअर -4. एची व्हॅल्यू आहे के आणि सीची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू 0. मग काय होईल -2kचा स्क्वेअर. नंबर मायनस असो की प्लस असो स्क्वेअर नेहमी प्लस असते. तर 2चा स्क्वेअर किती होईल 4 आणि केचा स्क्वेअर के स्क्वेअर -4 6 24 आणि हा झाला के इज इक्वल टू 0. आता बघा इथून 4 कॉमन निघते. 4 कॉमन काढलं 4 आणि के कॉमन निघते. 2 टर्म्स आहे. 4 6 24 होते म्हणजे 4 आणि के कॉमन निघते. 4 के कॉमन काढा. 4k निघाला तर इथे काय राहील की -24मधनं 4 निघाला तर 4 6 आणि के निघालेला आहे इज इक्वल टू 0. म्हणजे काय होईल 4k फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे के -6 इज इक्वल टू 0. म्हणजे के इज इक्वल टू काय होईल 0/4 आणि 0ला कशानेही डिवाइड केलं तर ॲन्सर 0 येईल आणि -k राईट हँड साईडला जाईल तर के इज इक्वल टू +6 ही झाली केची व्हॅल्यू.